नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या कोल्हार खुर्द हद्दीतील रामपूर परिसरात महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा थरारक नमुना समोर आला असून शेतात उसाला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याला लोंबकळलेल्या विजेच्या तारेचा जोरदार शॉक बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा युवा नेते किरण कडू यांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण नेमकं झोपेचे सोंग घेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या घटनेत शेतकरी रणजित डुकरे या शेतकऱ्याला विजेचा शॉक बसून हाताला इजा झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी ही घटना महावितरणाच्या भोंगळ कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या संदर्भात किरण कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असता संबंधित वायरमन गाडे याने जबाबदारी झटकत उलट दमबाजीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडं तोडा, आम्ही तारा ओढतो, असा अजब आणि बेजबाबदार सल्ला देत शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरवर्षी प्री मान्सून कामांसाठी महावितरणाला मोठा निधी मिळत असताना प्रत्यक्षात मात्र अशा जीवघेण्या तारांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा निधी जातो कुठे, हा सवाल आता ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अभियंता राजपूत व वायरमन गायकवाड यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रामपूर परिसर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी किरण कडू, चंद्रकांत डुकरे, दौलत नांगरे, बाळासाहेब डुकरे, रणजित डुकरे, मिलिंद नालकर, अमोल नालकर, विकास डुकरे, सचिन वाडेकर, हंबीरर कडू, योगेश रोकडे, हर्षद कडू, राहुल डुकरे, रवींद्र शिंदे, अभिषेक मेहत्रे, किशोर शिंदे, शगीरभाई शेख, प्रवीण डुकरे आदींनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महावितरणचा अजब कारभार आता जनतेच्या जीवावर उठला आहे. फळझाडं तोडा आणि तारांशी खेळा असा सल्ला देणारे अधिकारी जनतेच्या सुरक्षेशी खेळ करत आहेत का? या निष्काळजीपणावर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठा अनर्थ अटळ आहे, असा संतप्त सूर नागरिकांनी व्यक्त केला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज आमच्या सातरळ, सोनगाव, धानोरे परिसरातील आणि हे रामपूर शिव परिसर आहे, या ठिकाणी आमचे सातरळ गावचे रहिवासी रणजित डुकरे पाटील हे या ठिकाणी पाणी भरत होते आणि आज दुपारचं ऊन लागलं म्हणून सावलीला या आंब्याच्या झाडाखाली ते सावलीसाठी बसायला आले आणि आंब्याच्या झाडाला हात लावल्यानंतर त्यांना मोठा विजेचा धक्का बसला. ते फेकले गेले आणि अतिशय दैव बलवत्तर म्हणून ते त्या ठिकाणी वाचले आणि शेजारी बाजारी माणसं असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. अर्जंटमध्ये दवाखान्यात हलवल्यानंतर डॉक्टरांकडे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली. हात बधीर झाला त्यांचा आणि अतिशय म्हणजे नशिबवान म्हणावं लागेल त्यांना की ते वाचले या घटनेतून. संबंधित शेतकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या इथे अभियंता गाडे साहेब म्हणून आहेत, तर त्यांनी या ठिकाणी येण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्धट पद्धतीची वागणूक देऊन अरेरावीची भाषा केली. या ठिकाणी स्वतः स्थळ पाणी करायला त्यांनी हवी होती. मुळातच सातरळ स्टेशनवरनं या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो. मुळात शेतकऱ्यांना एकतर वीज पुरवठा सुरळीत होत नाही, अनेक वेळा विजेला त्यांना वीज पुरवठा अनेक वेळा खंडित होतो. पाणी पुरवठा एक तर आता व्यवस्थित लाईट असताना ते पाणी भरत होते, मग लो व्होल्टेज लाईट वेळोवेळी त्यांना भेटत असते. आम्ही ग्रामस्थ अतिशय त्रस्त या भागामध्ये, सातरळ भागामध्ये झालेलो आहोत आणि अनेक वेळा आम्ही या संबंधित अभियंता यांना विनंती केली की वीज पुरवठा सुरळीत करा, पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करा, तरी सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था आमच्या या सातरळ परिसराची झालेली आहे. आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शेतामध्ये ज्या ठिकाणी एक घटना घडली, आंब्याच्या झाडाच्या जवळ आम्ही हजर आहोत. तारेंचा झोळ या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसेल. आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण तो सर्वांना दाखवण्यात यावा. आम्ही लेखी तक्रारीद्वारे
यांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना यापूर्वी लेखी तक्रार मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे आणि पुन्हा आम्ही लेखी तक्रारीद्वारे लोकप्रतिनिधी असतील आणि संबंधित अधिकारी नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना सर्वांना आम्ही लेखी तक्रारीद्वारे या सर्व समस्या या ग्रामीण भागातल्या आम्ही मांडणार आहोत. सातरळ सबस्टेशन मुळातच सातरळ गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांबवर आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य वयस्कर लोक असतील, कोणी वयोवृद्ध महिला असतील, पुरुष असतील, त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी समस्या मांडण्यासाठी अडचण येते. आम्ही यापूर्वी मागणी केली होती की एक महावितरणचं कार्यालय समस्या निवारणासाठी, काही अडीअडचणी सोडवण्यासाठी गावामध्ये पाहिजे, परंतु येमाळ्यामध्ये असतं. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अतिशय मोटरसायकल जाता येत नाही, पायी चालता येत नाही, एवढं गुडघाभर पाणी असतं. सध्या आपल्या कुठच्या आधी महावितरणने नेमलेली जी कंपनी असते मेंटेनन्ससाठी, तर त्या मेंटेनन्स कंपनीने तो मेंटेनन्स केला पाहिजे, म्हणजे झाडाच्या फांद्या तोडल्या पाहिजे. अनेक वेळा आम्ही त्याविषयी गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने त्याचाही पाठपुरावा करतोय. आमच्या अनेक फळबागा आहेत, काही पेरूचे झाडं आहेत, काहींचे जांभळाचे झाडं आहेत. अनेक या फळबागांच्या शेतीमधनं या महावितरणच्या ज्या हे गेलेल्या आहेत, तारा गेलेल्या आहेत, तर प्री मान्सूनमध्ये या झोळ पडलेल्या तारा असतील, तर या प्री मान्सूनमध्ये ह्या मेंटेनन्समध्ये घेऊन काही झाडांच्या फांद्या त्यांनी त्या कट केल्या पाहिजे. त्यांना काही अडचण नसते, त्याच्यासाठी खर्च हा दरवर्षी फिक्स दिलेला असतो. त्या खर्चाच्या त्यांनी त्या शासनाच्या परवानगीने ते केला पाहिजे तो खर्च, आणि तो खर्च होताना दिसत नाही. तर त्याच्यामुळं आम्हाला जरा या अधिकाऱ्यांविषयी व्यक्तिगत राग आहे की किंवा काय माहित नाही, परंतु आम्ही बऱ्याच वेळा रात्री जातो, त्यांची 24 तास ड्युटी असते. सतत तासभराला 5-5 मिनिटं लाईट जाते, झटके जातात. शेतकरी जर पाणी भरत असला तर एक लाईटचा झटका असला की त्याला परत ते आहे. त्याच्यामुळं आमची आपल्या प्रिंट मीडिया असेल, आपली सर्व जी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्याला सर्वांना विनंती आहे, आम्हा सर्वांच्या भावना आपण या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात. मूळ मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की सरकारने, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून हा झोळ, याची उंची वाढवावी पोलांची. गेल्या 70च्या दशकात या मुळा प्रवरा कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिक असताना या ठिकाणी हे विद्युत पोल या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. आता कधी कधी त्याचे तिरके तारके झाले, झोळ पडले, त्या ताऱ्यांच्या उंची वाढवण्यात यावी. त्यांनी अधिकारी सांगतात झाड तोडणं हा पर्याय नाहीये, त्यांनी तारांची उंची वाढवावी. आणि अनेक वेळा आम्ही त्यांना संपर्क करण्याचा हे केलं तर फोन उचलत नाहीत. MSCBचे फिक्स फोन नंबर्स असतात, त्याच्यावरती फोनच उचलत नाहीत. अधिकाऱ्यांकडनं दुर्लक्ष होतं. मुळा प्रवाराच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला वाटतंय का त्यावेळेस जे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत होता ना, आता महावितरणाकडे कारभार आल्याने तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतोय? असं काही नाही. आता मुळात काय होतंय, MSCB कडनं, मुळा प्रवरा कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिक कडनंच MSCB ला 2200-2500 कोटी रुपये काहीतरी घेणं आम्हाला त्यावेळेस माहिती होतं. परंतु आता इथं जुलमी पद्धतीने 1000-1500 रुपये जरी थकबाकी राहिली तर MSCB वाले त्यांच्या मागे लागतात आणि ती वसुली करतात. आता स्मार्ट मीटर लावायचा विषय आहे. स्मार्ट मीटर लावण्याचा विषय सुद्धा शासनाने आग्रह धरलेला नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ आहेत की बस स्मार्ट मीटर आम्ही आग्रही नाही आहोत, तरी सुद्धा या ठिकाणी जर कोणी तक्रारीला गेलं तर त्याला दमबाजी केली जाते की आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू, तुझा आकडा आहे, तुझी वीज चोरीच्या गुन्ह्यामध्ये तुला अडकवू, अशा पद्धतीचे खोटे दम देतात वायरमन लोक. ग्रामीण भागातले लोक अडाणी असतात बिचारे, त्यांना भोळे भाबडे, त्यांना रोजंदारीचं पडलेलं असतं. ते कामाला जातात, दिवसभर कामाला गेले की घरी त्यांचं साधं मीटर काढून घेतलं जातं, स्मार्ट मीटर बसवलं जातं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आता जुनं काय, आता MSCB महावितरणचाच कारभार जर आलेला आहे, आता जुनं त्याच्यात काढण्यात अर्थच नाही ना. आहे तो कारभार त्यांनी सुरळीत चालवला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी. संस्था पुन्हा यावं असं वाटतंय तुम्हाला? आता ते आपल्या हातात नाही ना, खाजगीकरण व्हायचं का नाही व्हायचं, आता ते शासन निर्णय घेईल, तो सरकार निर्णय घेतील. परंतु आता जे सत्ताधारी आहेत त्यांनी या गोष्टींकडे लक्ष घातलं पाहिजे. एका व्यक्तीमुळे जर संस्था बदनाम होत असेल, महावितरण काय वाईट आहे असतला भाग नाही. सगळीकडे लाईट विद्युत पुरवठा सर सुरळीत आहे. अनेक ठिकाणी आम्ही फिरतो, शहरांमध्ये फिरतो, वारं वावदन आलं तरी, इथं साधं वारं वावदन आलं तरी पटकन विद्युत पुरवठा खंडित केला जातो. इतर ठिकाणी वारं वावदन येत नाहीत का? वारं वावदन येतं ना सगळीकडे, मग प्रत्येक ठिकाणी विद्युत पुरवठा थोडा खंडित, म्हणजे सातळ्याचीच विद्युत पुरवठा कायम खंडित केला जातो. सातारा भागात अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं का? 100% अन्याय होतो. आमच्या इथं बिबट्याचा भयानक प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना मागणी पण केली होती की आम्हाला दिवसा विद्युत पुरवठा मिळावा. या ठिकाणी सुद्धा आमच्या इथं 5-6 बिबटे आहेत.
आम्ही रात्री मोटरसायकलवर जरी चालायचं म्हटलं तरी आम्हाला भीती वाटते. आमच्या परिसरामध्ये रात्री 8-9 नंतर कोणीही मोटरसायकल घेऊन किंवा तुम्हाला रस्त्यावर कोणताही ग्रामस्थ फिरताना दिसणार नाही. त्याचं कारणच ते की इथं बिबट्यांचा भयानक प्रादुर्भाव आहे. आताही आमच्या इथं एक बिबट मादी जणलेली आहे, तिला 2 पिल्लं झालेली आहेत, परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाही. शेतकऱ्यांना रात्री पाणी भरणंच आहे. त्याच्यामुळे आमची मागणी की दिवसा विद्युत पुरवठा मिळावा आम्हाला. शेतात पाणी भरत असताना दुपारी 1च्या दरम्यान मी ऊन पडल्यामुळं शेतात आंब्याच्या झाडाखाली पाणी पिण्यासाठी बसलो. पाणी वगैरे पिलो. 12 बदलण्यासाठी उठायच्या टायमिंगला आंब्याच्या झाडाला हात लावून उठत होतो तर मला शॉकचा झटका बसला लाईटचा. कुठली इजा झाली तुम्हाला? हात बधीर झालाय माझा, पूर्ण मुंग्या चालू आहे, हाताला सूज आहे माझ्यावाले. तर अधिकारी ते गाडे म्हणून सबस्टेशनचे इंजिनियर, त्यांना फोन केला तर ते बोलले का त्यांना आमची अशी मागणी होती की तार शिफ्ट करून द्या पोल. तर ते बोलले का ते आम्हाला करता येत नाही म्हणून. ते म्हटले का झाड तोडून काढा. कशाच झाडे? आंब्याचं झाड आहे ते. उपचार केला का? हो, उपचार केलाय ना. हात वर उचलत काय सांगितलं? नाही, हात उचलत नाही माझ्यावाला, जड पडलेला आहे पूर्ण. आतापर्यंत आम्ही महावितरणाला कायम सांगत असतो, व आता ही लाईटची खोळमी खाळमी जर झाली, त्यांच्यापर्यंत जर गेलो तर ते आम्हाला डायरेक्ट सांगतात तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करून घ्यायची म्हणे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही वर्गणी करून ते कामं करतो काही वेळेस. तरी पण आता अशी परिस्थिती झालेली आहे, आमचा हा बंधू जर याला काही करता काही झालं असतं, महावितरणाने आम्हाला काही भरपाई दिली असती का? हा, कोणच असतं का? एकुलता एक बंधू येतो आमचा, त्याचे पोरं लहान लहान आज तो वाचला तिथं जर वल्ल जर असतं आंब्याच्या झाडाखाली चारी बाजूनी, तर त्याची काय परिस्थिती झाली असती? कोणकोणत्या अशा महावितरणने फक्त आहे ना आता ह्या महिन्यामध्ये यांची कामं असतात, झाडाच्या फांट्या बिंट्या तोडणी वगैरे. आता बऱ्याचशा ठिकाणी आमची इथं पोल वाकलेले आहेत. 2-3 ठिकाणी ना आता तारा पण तुटल्या होत्या मधल्या वादळाने, ते आम्ही आमच्या पद्धतीने जोडून घेतले. एक ठिकाणी ऊस पण पेटला होता. गाडी बोलवायच्या अगोदर सगळ्यांनी ती येऊन तिथं पाईप मोटरी बिटरी योगायोग असा का 3 फेज लाईट चालू होती. बरं, यांनी लाईटी बाबत लई त्रास केलेला आहे आम्हाला. आता सध्या 3 तास लाईट काय माहिती, गॅसचं शॉर्टेज. अरे काय भानगडी, कवर चालायचं हे कशासाठी? हे 17 गावासाठीचे का? राहता तालुक्यात का कंटिन्यू लाईट देतात? का देत नाही? बिबटेची तर भीतीच आहेच, पण पोलांची परिस्थिती पण भयानक झाली. जुने लाईटचे पोले मुळाप्रवरीच्या काळात हे लक्ष सुद्धा देते नाही. महावितरणाचे जे वायरमन जे आहे, अधिकारी आहे, तुम्हाला सहकार्य करत नाही? मग काहीच नाही. सहकार्य करायच्या अगोदर ते आम्हालाच अक्कल पाजायचं काम करीत होत दुपारी. तो गाडे आहे ना, कोण गाडे आहे का तो? काय नाव आहे त्याचं? त्याच्याकडे गेलो आम्ही, म्हणलं असं झालं. तो म्हणे तुम्ही झाड तोडून टाका म्हणे. मग त्याला म्हणलं तू इथपर्यंत ये ना. कशाच झाड? मग याचं काम तर होतं ना, तिथं आंब्याचं झाड आहे. कर्मचारी मग आता यांचं समजा झाड तोडायच ठीक आहे, झाडाची तार जर वरून असती तर मग आम्ही ते मान्य केलं असतं. पण तारीची काय परिस्थिती आता? फक्त 10 फुटावर तार आहे. मग यांचं काम आहे ना ते. त्यांना इथं बोलवलं होतं, ते आम्हाला शहाणपणा शिकत होते. या असं का होतं महावितरण करता? काही झालं असतं मग गाड्याला सोडलं असतं का? आम्ही काय म्हणायचं तुम्हाला? आमची मागणी अशी, यांनी दुरुस्ती करावं. यांनी आम्हाला आमचं आड्या असल्या तरच आम्ही यांच्याकडे जातो ना. मग यांनी हे काम करायला पाहिजे ना वेळेत. गाड्या आहे ना, आणि त्यांचे जे इतर कर्मचारी त्यांनी इथपर्यंत यायला पाहिजे नव्हतं, त्यांचं काम होतं ना. मग ते इथवर का आले नाही? मग यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे ना. काय म्हणायचं तुम्हाला? हा, ते पण इथपर्यंत यायचं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.